तुम्हा सर्वांना मी सदिच्छा व्यक्त करतो। 40 वर्ष एखादी संघटना चालणं भारतामध्ये फार मोठी गोष्ट आहे, म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवा। खूप चांगलं वाटतंय मला की या संघटनेचं बीज ज्यांनी या मातीमध्ये पेरलं असेल ती माणसं आज नाहीत। ज्यांनी ज्यांनी त्याला खतपाणी घातलं ते सगळे लोक आज आपल्यात असतीलच असं नाही, म्हणून जे गेलेले आहेत त्यांच्या सुद्धा बाबतीत मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। या 40व्या राज्य अधिवेशनामध्ये बाबांनो, माझा काही आत्मा परमात्मा वरती खालती असा काही विश्वास नाही, परंतु तुमच्या रूपानं इथं आम्ही उपस्थित आहोत आणि म्हणून तुम्हालाही वंदन करतो। कारण फार महत्त्वाचं असतं, जे लोक एखादी संघटना उभी करतात आणि तिला खतपाणी घालतात ते माणसांनी एक काम करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढचं काम आपण सगळे करतो आहोत। माझ्या भावंडांनो, येणारे सगळे वक्ते जे आहेत हे सगळे वक्ते भारतामध्ये, देशामध्ये, जगामध्ये जी काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल बोलतीलच, पण त्याच्या आधी या एका अत्यंत ऐतिहासिक अशा राज्य अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आता मी तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो, ती जनरली कोणाला माहीत नाही। आतली गोष्ट अशी आहे की मला भाषण करता येत नाही आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून मला पाठवलेला आहे। मध्ये ज्याला बॅटिंग येत नाही त्यालाच पहिलं पाठवलेलं आहे। मी गाणं म्हणणारा माणूस आहे, पण मी आज गाणं नाही म्हणणार आहे। तर मला काही भाषण बिषण येत नाही, पण मी विचार करणारा माणूस आहे, विचार करतो। ज्यावेळेस मेश्राम साहेबांच्या आदेशानं मला निमंत्रित करण्यात आलं त्यावेळेला काय मला सांगितल्याबरोबर मी म्हटलं काय काम आहे ते सांगा। तर ते म्हणाले काम असं आहे की 40वं आपलं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाचं उद्घाटन तुम्ही करायचं आहे। अरे म्हणलं मी गाणं म्हणतो, मला तुम्ही गाणं म्हणायला बोलवा। ते म्हणले नाही नाही, तुम्ही बोला। तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला माहीत पडलेली आहे, इतिहास जनरली सगळ्यांना माहिती आहे, परिस्थिती पण काय आहे त्याचं आपण रोजच्या रोज सहन करतो आहोत, परंतु या परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला करायचं काय हा मुद्दा जनरली लोकांच्या डोक्यात नसतो। मेश्राम साहेबांना माहिती आहे, हे इथं बसलेले जे लोक आहेत त्यांना पुढे काय करायचं आहे त्याची कल्पना आहे, परंतु आपल्या जनतेमध्ये लोक भाषण बिषण ऐकतात पण शेवटी बोलतात नेमकं करायचं काय। तर करायचं काय याच्या बाबतीमध्ये मी 2-3 मुद्दे मांडणार आहे, चालेल का? हा, म्हणजे डायरेक्ट आपण काय करायचं आणि का करायचं एवढंच मी बोलणार आहे। पहिली गोष्ट, आपल्याला या अवस्थेमध्ये आणून ठेवणारे लोक हे नेमके कोण आहेत याचं आयडेंटिफिकेशन करण्याची गरज आहे। जनरली मेश्राम साहेब, मी इतर ठिकाणी जातो तिथे एक मोठा प्रॉब्लेम आहे की सगळ्यांचे अभ्यास वर्ग बंद झालेले आहेत। एकच संघटना अशी आहे की जिचे अभ्यास वर्ग चालू आहेत आणि ते म्हणजे तुम्ही। आणि त्या अभ्यास वर्गामध्ये मेश्राम साहेबांना माहीत असेल की मी सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये, बाबासाहेबांच्या हॉस्टेलमध्ये मी होतो आणि तिथे काही बामशेपचे लोक होते आणि मला इतिहासाचं एवढं काही नॉलेज नव्हतं। ते जे सगळे लोक होते त्यांनी मला पहिल्यांदा इतिहास शिकवला आणि त्यातनं मी 28 वर्ष इतरांना इतिहास शिकवला। त्यातनं मी महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तक मंडळावर, इतिहासाच्या मंडळामध्ये मी 5 वर्ष सदस्य होतो।
म्हणजे तुमचे पोरं जे पुस्तकं वाचतात ना इतिहासाची, ती लिहिणारा माणूस होतो मी 5 वर्ष. म्हणजे बामसेफनं जे रोपटं लावलं इतिहासाचं त्याचा परिणाम बघा. मी सिद्धार्थ विहारमध्ये माझी सगळी जी काही इतिहासाबद्दलची जी पूर्वीची धारणा होती ती बामसेफच्या लोकांनी बदलली. आणि म्हणून इतिहास बदलणारी, नव्यानं इतिहास लिहिणारी संघटना म्हणून मी तुमच्याकडे बघतो. आणि या देशाचं घोडं कुठं आणलेलं आहे तर त्यांनी या देशाचा, म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी या देशाचा इतिहास उलटा केलेला आहे. हा उलटा इतिहास सरळ करण्याचं काम ही संघटना करते आहे. त्यामुळं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करावं हे मी सांगणार नाही, पण आपल्याला जे ब्राह्मणवाद्यांनी ज्या गुलामीत ठेवलेला आहे ती गुलामी इतकी भयानक आहे की तुम्ही इथपर्यंत पोचलात, पण इथे जे पोचले नाहीत, जे घरादारात आहेत, शेताभातात आहेत, त्यांच्या डोक्याचा पार गोंधळ, अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्या मेंदूची करून ठेवलेली आहे. स्वीकृत गुलामगिरीचा रोगी आहे. गुलामगिरी आहे पण स्वीकृत आहे. आणि सगळ्यात डेंजरस गुलामगिरी ही स्वीकृत गुलामगिरी असते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी सांगतो. युरोपमध्ये मध्ययुगामध्ये त्या शहरांची अवस्था अशी होती की त्या शहरांमध्ये आपल्यासारखं जाती व्यवस्था नसल्यामुळे त्या शहरांमध्ये कुणी येऊन काम करून आपले हुनर दाखवून श्रीमंत होऊ शकत होते, नगर शेठ होऊ शकत होते. युरोपच्या अशाच एका शहरामध्ये एक लोहार, मेश्राम साहेब, एक लोहार एका युरोपच्या खेड्यामधून आला आणि तो इतका कुशल कारागीर होता की त्यानं त्या युरोपच्या मार्केटमध्ये स्वतःचं नाव कमावलं. इतक्या चांगल्या वस्तू त्यांनी बनवल्या की तो काही वर्षामध्ये नगरसेठ झाला. आणि त्याची एक पद्धत होती, एखादी वस्तू बनवली की त्याच्यावर तो त्याचा काय करायचा, शिक्का मारायचा, ट्रेडमार्क. माणसं बघायचे, अरे वा, एकदम त्याचा तो शिक्का बघितला, ट्रेडमार्क बघितला की लोक विकत घ्यायचे. तो नगरसेठ झाला. पण त्याची एक दुसरी बाजू आहे त्या शहरांची. मध्ययुग म्हणजे डार्क एज होतं युरोपमध्ये. आणि त्या डार्क एजमध्ये ज्या डाकूंच्या टोळ्या होत्या त्या दिवसा ढवळ्या कोणत्याही शहरामध्ये शिरायच्या आणि ते अख्खं शहर तहेस करायचे. आणि ते तहेस केलेल्या शहरामधले जे नगरसेठ आहेत त्यांची घरदारं उद्ध्वस्त करायचे, कुळी डाळीसहित सगळे मारून टाकायचे. आणि त्या नगरसेठांना ते उचलून एका डोंगरावर घेऊन जायचे आणि तिथून कडेलोट करायचे. असाच एक दिवस काय होतं की त्या शहरामध्ये अशी डाकूंची आणि टोळी शिरते आणि सगळे नगरसेठ पकडले जातात, घरदारं खतम केली जातात आणि त्यांना बांधून त्या डोंगरावर नेऊन कडेलोट करायचा म्हणून घेऊन जातात. तर ते सगळे जे बांधले होते ते लोक बेड्यांनी बांधतात. 40 लोक असतात. आता ते सगळे रडतात, मोठमोठ्याने रडतात. ते म्हणतात, अरे आम्हाला सोडा, आमची मुलं बाळं तुम्ही मारली, सगळं धन दौलत घेतली, कशाला आम्हाला मारता. पण नाही, ते त्यांचे ते ठरलेलंच असते. त्या रानटी टोळे असतात, घेऊन जात असतात. आता हा जो नगरसेठ आहे लोहार, त्याला पण बांधलेला असतं. सगळे रडत असतात, पण हा रडत नसतो. तर तो जोडीदार बांधलेला आहे, तो त्याच्याकडे बघतो. अरे बोलतो, आम्ही एवढं रडतोय, आम्ही एवढी सुटकेची मागणी करतोय, तू काय बोलतच नाही. तो फक्त त्यांच्याकडे बघून हसतो.
तो मनातल्या मनात काय विचार करत असतो, अरे ही जी बेडी आहे ना, ही बेडी लोखंडाची आहे, मी तर सहज सहज ही तोडणार आणि पळणार. जसा मला कडे लोटाला घेऊन जातील तसा तोडणार आणि पळणार मी. आणि ते कडे लोटाला घेऊन जात असतात, एकेकाला टाकायला सुरुवात करतात. आणि तो आता ती बेडी तोडायची आणि पळायची अशा हिशेबात असतो. तेवढ्यात तो त्या बेडीकडे बघतो तर त्या बेडीवर त्याची सही असते आणि त्याला कळतं की ही बेडी तुटली जाऊ शकत नाही, कारण ही बेडी मीच बनवलेली आहे. ट्रेडमार्क असतो, मजबूत बेडी असते. दुसऱ्यांनी बनवलेली जी गुलामगिरी आहे, लादलेली गुलामगिरी आहे, तिच्या विरुद्ध माणूस विद्रोह करू शकतो. परंतु स्वतःनं स्वीकारलेली जी गुलामगिरी आहे तिच्या विरुद्ध विद्रोह करणं खूप अवघड आहे. भारतामध्ये हजारो वर्ष या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी गुलामी लादून 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 माणसांनी शेवटी गुलामी स्वीकारली. आणि त्या स्वीकारलेल्या गुलामीच्या विरोधामध्ये तो माणूस अजिबात विद्रोह करायला तयार होत नाही. आणि त्यासाठी हजारो वर्ष बुद्धापासून सगळ्या संत चळवळीनं, भारतामधल्या अख्खी संत चळवळ, दक्षिणेमधली संत चळवळ, उत्तरेमधली संत चळवळ आणि सगळ्यात मोठी संत चळवळ या मातीमध्ये झाली. जिथे आपण अधिवेशन घेतोय त्या मराठवाड्याच्या मातीमध्ये सुद्धा मोठी संतांची चळवळ झाली. त्यांनी सुद्धा मोठा विद्रोह केला. शिवाजी महाराजांनी या संत चळवळीच्या संपूर्ण विद्रोहाच्या तत्वज्ञानाच्या पायावर रयतेचं राज्य उभं केलं. संभाजी महाराजांनी त्यांचा विकास केला. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी विकास केला. बाबासाहेबांनी त्याच्यावर कळस चढवला. तरी सुद्धा ही गुलामी आज पण जागी आहे, कारण ती स्वीकारलेली गुलामी आहे. आणि म्हणून या देशाच्या स्वीकृत गुलामगिरीच्या विरोधातलं जे पाऊल आहे ते भामसेपनं टाकलेलं आहे. कारण ही मानसिक गुलामगिरी आहे, मनामध्ये एक गुलामगिरी आहे. तुम्हाला मी एक दुसरं उदाहरण सांगतो. हे जे सगळी वाळवंट आहेत, गल्फ कंट्रीज आहेत, तिथून पूर्वी जगाचा व्यापार चालायचा आणि ते उंट घेऊन जायचे, उंट. आणि असेच 50 उंट घेऊन एक व्यापाऱ्यांचा काफिला त्या वाळवंटामधनं चाललेला असतो. आणि ते रात्र होती त्यामुळं मुक्काम करायचा. तर मुक्काम करायचं तर काय, रावट्या वगैरे बांधल्या आणि म्हणल्या आता हे 50 उंट आहेत, हे 50 उंट बांधून टाका. आता ते बांधायला गेले, 50 उंटांना खुट्ट्या बिट्ट्या ठोकल्या, सगळं काय. पण एका उंटाच्या बाबतीमध्ये काय झालं, खुट्टी आणि दोरी दोन्ही नव्हती. त्या मालकाला विचारला, रे 49च आहेत, 50 नाही आहेत. तो म्हणला आता काय करायचं. म्हणला आता उंट तर बांधलाच पाहिजे. तो मालक विचार करतो आणि सांगतो, काय नाही रात्र झाली म्हणे, त्याचं फक्त तो ना खोटी ठोकल्याची ऍक्टिंग कर. अशी नुसती खोटी ठोकायची ऍक्टिंग कर, दोरी बांधायची ऍक्टिंग कर आणि त्याच्या गळ्यात असं बांधायची ऍक्टिंग कर. त्यानं ते केलं, खोटी ठोकली, ते गळ्यात ते ऍक्टिंग केली, सगळं काय. तो उंट आला बरोबर तिथे, ते सगळं काय बांधून थांबला. सकाळ झाली, निघायची वेळ झाली. 49 उंटांच्या दोऱ्या सोडल्या, ते निघाले. हा तिथेच हा मालकाला विचारतो, अरे याला तर बांधलं नाही तरी या निघत नाही. अरे बोलला त्याला ना, ती काल्पनिक दोरी सोडून टाक. ही काल्पनिक दोरी सोडवण्याचं काम फक्त तेवढंच नाही, बाकीचं पण काम आपण करतोय. पण मुख्य म्हणजे ही काल्पनिक दोरी सोडवण्याचं काम गेली 40 वर्ष बामसेप करताय. आणि त्यांनी जरी त्या प्रक्रियेला नाव दिलं नसलं
तरी या 40व्या अधिवेशनात मी त्या प्रक्रियेला नाव देतो की त्यांनी बामसेफनी पहिल्यांदा भारतामध्ये पर्यायी अब्राह्मणी सांस्कृतिक राजकारणाचा पाया घातला। कृपया माझं हे